रणरागिणी शेतकरी गटाचा वृक्ष लागवडीत पुढाकार। बोलकेवाडीच्या गायरान क्षेत्रात देशी वाणांच्या 200 वृक्षांची लागवड। सामुदायिक शेतीसोबत पर्यावरण संवर्धनासाठीही शेतकरी गटाचा पुढाकार। आजरा तालुक्यातील बोलकेवाडी येथील गायरान क्षेत्रात रणरागिणी शेतकरी गटाच्या वतीनं देशी वाणांच्या 200 वृक्षांची लागवड करण्यात आली। पंचायत समिती आजराचे कृषी विस्तार अधिकारी दिनेश शेटे, सरपंच परिषद मुंबईचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर जी.एम. पाटील, प्रदेश सरचिटणीस राजू पोतनीस, कृषी सहाय्यक तृप्ती पाटील आणि योगेश जगताप यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली। यावेळी ग्रामपंचायत अधिकारी वैभव गुरव, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसंच रणरागिणी शेतकरी गटाचे महिला पुरुष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी महिला निमंत्रक नीता वसंत बोलके यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। पुरुष निमंत्रक किशोर उत्तम कातकर यांनी शेतकरी गटाच्या माध्यमातून गावात सामुदायिक शेतीची संकल्पना यशस्वीपणे राबवण्यात येत असल्याचं सांगितलं। एकत्रितपणे काम केल्यास अवघड वाटणारी कामही सहज शक्य होतात असं त्यांनी नमूद केलं। इंजिनियर जी.एम. पाटील यांनी तापमान वाढीमुळे अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांसारख्या संकटांमध्ये वाढ होत असून त्याचा शेतीवर परिणाम होत असल्याचं सांगितलं। कमी होत असलेले वृक्षाच्छादन आणि कीटकांची घटती संख्या यामुळे पर्यावरणीय समतोल आणि परागीभवन प्रक्रियेवर परिणाम होत असल्यानं वृक्ष लागवड आणि संवर्धनाला महत्त्व आहे। रणरागिणी शेतकरी गटाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं। कृषी विस्तार अधिकारी दिनेश शेटे यांनी रणरागिणी शेतकरी गटाच्या विविध उपक्रमांचं कौतुक करून गटाने कामाची व्याप्ती वाढवून जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं। राजू पोतनीस, तृप्ती पाटील आणि योगेश जगताप यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी उत्तम कातकर, देवेंद्र बोलके, शिवाजी कोलेकर, ज्ञानदेव बोलके, शिवाजी कातकर, कविता बोलके यांच्यासह रणरागिणी शेतकरी गटाच्या अश्विनी विवेक कोळेकर, गीता अण्णासो बोलके, मंगल संजय बोलके, नीता वसंत बोलके, पुष्पा शिवाजी बोलके, रुपाली संदीप कोळेकर, सारिका परशुराम बोलके, सारिता सुरेश बोलके, शालन पांडुरंग डोंगरे, सुनीता शिवाजी कोलेकर, सुवर्ण संतोष भादवणकर तसंच ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामपंचायत अधिकारी वैभव गुरव यांनी आभार मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।